आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कल्याण पूर्वेतील प्रभाग ड कार्यालयाच्या परिसरात महापालिकेकडून उभारण्यात आलेली अनधिकृत सुरक्षा भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून शेजारील निवासी सोसायटीच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना संपर्क प्रमुख तथा महेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी गायकवाड यांनी उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरत महापालिकेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला। कोसळलेल्या भिंतीमुळे सोसायटीच्या कार्यालयाचे झालेले आर्थिक नुकसान महापालिकेने तातडीने भरून द्यावे, तसेच या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी बोलताना गायकवाड यांनी गेल्या वर्षी चिकणीपाडा परिसरात इमारतीचे छत कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आठवण करून दिली। अशा घटना वारंवार घडूनही महापालिकेने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही अशी त्यांनी टीका केली। महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींबाबत तातडीने निर्णय घेऊन त्या इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, अन्यथा भविष्यात संभाव्य जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक भिंती, जीर्ण इमारती आणि निष्काळजी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांनी महापालिकेने तातडीने सर्व धोकादायक ठिकाणांचे रचनात्मक परीक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे। पूर्व ड वाडामध्ये दुर्गेश बिल्डिंगच्या लगत आरोग्य केंद्र महापालिकेने बांधलं। सोसायटीचा विरोध होता की बाबा तुम्ही या ठिकाणी कच्ची जागा आहे, या ठिकाणी भिंतीचं तुम्ही इथं भिंती बांधू नका, पण महापालिकेने बांधले आणि ती भिंत त्यांच्या कार्यालयावरती कोसळली। त्या ठिकाणी रात्रीची वेळ होती म्हणून कोणत्याही लोकांचा त्या ठिकाणी वावर नव्हता, म्हणून लोक त्या ठिकाणी दगावला नाही। अतिशय शर्मेची बाब आहे की महापालिकेला अगोदर सूचना या इमारतीच्या सोसायटीच्या लोकांनी देऊन सुद्धा महापालिकेच्या जिद्दीने त्या लोकांनी तिथे दादागिरीने ती भिंत बांधली। आज त्यांचं कार्यालय पूर्णपणे तुम्ही पाहू शकता मागे पूर्णपणे ती भिंत पडून कार्यालयाची पूर्ण नासधूस झालेली, म्हणजे एखाद दोन माणसं असते तर दगावले असते। आणि हे मी जबाबदारीने सांगतो की ही महापालिकेची पूर्ण जबाबदारी होती। महापालिकेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवरती जे कोणी अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण गेल्या वर्षी सप्तशृंगी अपार्टमेंट अशाच मोठ्या पावसाने बिल्डिंग कोसळली, 4-5 लोक दगावले। मी वारंवार अधिकाऱ्यांना सूचना देतोय या कल्याण पूर्वेमधल्या अनेक इमारती ज्या धोकादायक झाल्या त्या त्वरित पाडाव्या। अर्चना अपार्टमेंट असेल, राज पॅलेस असेल, गणेश अपार्टमेंट कोळशीवाडीतले असेल, अनेक बिल्डिंग आता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पावसामध्ये पडली आणि त्या ठिकाणी एखादा माणूस दगावला तर महापालिकेचे सर्व अधिकारी जबाबदारी असतील, त्यांच्यावरती 302 अंतर्गत गुन्हा दाखल त्यावेळेस झाला पाहिजे, मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। ड वाडामध्ये दुर्गेश बिल्डिंगच्या लगत आरोग्य केंद्र महापालिकेने बांधलं। सोसायटीचा विरोध होता की बाबा तुम्ही या ठिकाणी कच्ची जागा आहे, या ठिकाणी भिंतीचं तुम्ही इथं भिंती बांधू नका, पण महापालिकेने बांधले आणि ती भिंत त्यांच्या कार्यालयावरती कोसळली। त्या ठिकाणी रात्रीची वेळ होती म्हणून कोणत्याही लोकांचा त्या ठिकाणी वावर नव्हता, म्हणून लोक त्या ठिकाणी दगावला नाही। अतिशय शर्मेची बाब आहे की महापालिकेला अगोदर सूचना या इमारतीच्या सोसायटीच्या लोकांनी देऊन सुद्धा महापालिकेच्या जिद्दीने त्या लोकांनी तिथे दादागिरीने ती भिंत बांधली। आज त्यांचं कार्यालय पूर्णपणे तुम्ही पाहू शकता मागे पूर्णपणे ती भिंत पडून कार्यालयाची पूर्ण नासधूस झालेली, म्हणजे एखाद दोन माणसं असते तर दगावले असते। आणि हे मी जबाबदारीने सांगतो की ही महापालिकेची पूर्ण जबाबदारी होती। महापालिकेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवरती जे कोणी अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण गेल्या वर्षी सप्तशृंगी अपार्टमेंट अशाच मोठ्या पावसाने बिल्डिंग कोसळली, 4-5 लोक दगावले। मी वारंवार अधिकाऱ्यांना सूचना देतोय या कल्याण पूर्वेमधल्या अनेक इमारती ज्या धोकादायक झाल्या त्या त्वरित पाडाव्या। अर्चना अपार्टमेंट असेल, राज पॅलेस असेल, गणेश अपार्टमेंट कोळशीवाडीतले असेल, अनेक बिल्डिंग आता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पावसामध्ये पडली आणि त्या ठिकाणी एखादा माणूस दगावला तर महापालिकेचे सर्व अधिकारी जबाबदारी असतील, त्यांच्यावरती 302 अंतर्गत गुन्हा दाखल त्यावेळेस झाला पाहिजे, मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.